नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना घोरण्याचा त्रास असतो. पण हा त्रास जेव्हा जास्त प्रमाणात होतो तेव्हा त्याचं रूपांतर आजारात होतं. घोरण्याचा आजार म्हणजेच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मी डॉक्टर गुणवंत महाजन गेल्या 13 वर्षापासून श्री गणेश हॉस्पिटल जळगाव येथे श्वासविकार तज्ज्ञ म्हणून काम करीत आहे. हा घोरण्याचा आजार म्हणजे काय? तर बघा, आपल्यापैकी बरेच जण किरकोळ घोरण्याचा त्रास त्यांना होत असतो. काही जण तर इतक्या मोठ्या प्रमाणात घोरतात की त्यांच्या बाजूला कोणी झोपू शकत नाही. अशा लोकांना रेल्वेत प्रवास करणं कठीण होऊन जातं, कारण आजूबाजूचे लोक त्यांना स्वस्थ बसू देत नाही. तर हे जेव्हा जास्त प्रमाणात होतं तेव्हा याचा रुग्णाच्या शरीरावर वाईट परिणाम व्हायला लागतो. असे लोक रात्रभर झोपतात पण तरी देखील त्यांना सकाळी फ्रेश वाटत नाही. सकाळी देखील त्यांना सुस्ती राहते. दिवसा बसल्या बसल्या पेपर वाचताना, टी व्ही पाहताना असे लोक झोपून घेतात, पेंगतात. काही लोकांना तर जास्त झालं तर ड्रायव्हिंग करताना देखील सिग्नलवर गाडी थांबली असताना झोप लागते, डुलके मारतात. हा घोरण्याचा आजार हा एक श्वासमार्गाचा आजार आहे. हा कोणामध्ये दिसतो? तर साधारणपणे लठ्ठ किंवा ओबेज लोकांमध्ये या आजाराचं प्रमाण प्रामुख्याने दिसते. त्यासोबतच ज्यांना रेट्रोग्नाथिया म्हणजे लहान जबडा ज्या लोकांचा छोटा असतो अशा लोकांमध्ये हे आजार दिसून येतात. या व्यतिरिक्त काही लोकांच्या श्वासमार्गाची जडणघडण थोडी विचित्र झालेली असते आणि अशा लोकांना ते बारीक असले तरी देखील घोरण्याचा किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया हा आजार होऊ शकतो. आता या आजारासंदर्भात आपण समजून घेऊया. बघा, नॉर्मली हा आपला श्वासमार्ग नाक, तोंड, जीभ हा टाळूचा मागचा भाग आणि या इथून श्वासमार्ग असा खाली जातो. आता हा जो भाग असतो हा अरुंद भाग असतो आणि ज्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असतो त्यांच्या ठिकाणी हा टाळूचा भाग आणि हा भाग किंवा हे जिभेचा भाग हे एकदम जवळ आल्यामुळे हा भाग अरुंद होतो. यात होतं काय, जेव्हा लठ्ठ व्यक्तींमध्ये चरबी जशी शरीरात साठते तसा चरबीचा काही भाग इथे किंवा इथं असं साठतो आणि ही जागा अरुंद करतो. तसंच रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा सर्व मसल जसे रिलॅक्स होतात तसा या मसल्स देखील रिलॅक्स होतात आणि त्या रिलॅक्स झाल्यामुळे इथली जागा अरुंद होत जाते. अशा वेळेस होतं काय की जागा अरुंद झाल्यामुळे अरुंद जागेतून हवा जात असताना आवाज करते, बरोबर? म्हणूनच तो आपला घोरण्याचा आवाज तिथे जाणवतो. त्या ठिकाणी हा सॉफ्ट पॅलेट किंवा टाळूचा मागचा भाग व्हायब्रेट करत असतो. आता होतं काय, हा श्वासमार्ग लहान झाल्यामुळे मेंदूला सिग्नल जातात. मेंदू म्हणतो अरे बापरे, श्वासरस्ता बंद झाला, म्हणून तो तिथं रिपीट सिग्नल पाठवतो आणि तो श्वासमार्ग मोकळा करतो. श्वासमार्ग मोकळा झाला, श्वास आत जायला लागतो, मेंदू शांत झोपतो, परत श्वासमार्ग बंद होतो, परत मेंदू उठतो, सिग्नल पाठवतो. असं रात्रभर हे सायकल चालू असतं. त्यामुळे मेंदूला आराम मिळत नाही. आपल्याला वाटतं की पेशंट व्यवस्थित झोपला आहे, घोरतोय, पण मेंदूला आराम मिळत नाही आणि मेंदूला आराम मिळत नाही त्यामुळे असे व्यक्ती दिवसा देखील पेंगतात. बसल्या बसल्या त्यांना झोप लागायला लागते, कारण रात्रभर त्यांच्या मेंदूला आराम मिळालेला नसतो. याचाच पुढे परिणाम म्हणून या लोकांची चिडचिड वाढते, कामातलं एकाग्रता कमी होते, स्मरणशक्ती हळूहळू कमी व्हायला लागते. याचाच दुष्परिणाम म्हणून काही वेळा अशा लोकांमध्ये अपघाताचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात दिसतात. मग सामान्य घोरणं आणि घोरण्याचा आजार म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप असलेले रुग्ण याच्यात फरक कसा करायचा? तर हे ओळखण्यासाठी सोपी टेस्ट आहे स्लीप स्टडी. यामध्ये केलं काय जातं, एक छोटंसं मोबाईलच्या आकाराचं मशीन असतं, ते पट्ट्याच्या द्वारे इथं लावलं जातं आणि त्या मशीनला काही पॅरामीटर्स सिलेक्ट केलेले जातात. जसं घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी, स्नोरिंग रेकॉर्ड करण्यासाठी तिथं पॅरामीटर लावले जातात. तसेच
श्वासमार्गाची मूवमेंट, छातीची मूवमेंट पाहण्यासाठी सेन्सर तिथे लावले जातात आणि रक्तातला ऑक्सिजन पाहण्यासाठी पल्स ऑक्सिजन, हे तिन्ही पॅरामीटर त्या छोट्याशा मशीनला कनेक्ट केले जातात आणि ते कनेक्ट करून पेशंट रात्री झोपण्याच्या आधी मशीन सुरू केलं जाते. मग पेशंट झोपी जातो. तो पाहिजे त्या पद्धतीने उजव्या डाव्या कुशीवर झोपू शकतो. रात्रभर झोप पूर्ण झाली की सकाळच्या वेळेला हे मशीन डिस्कनेक्ट केलं जातं आणि त्या मशीनमध्ये असलेला सर्व डाटा कॉम्प्युटरमध्ये घेतला जातो आणि त्याचं ॲनालिसिस करून हा खरोखर आजार आहे का या संदर्भात एक रिपोर्ट जनरेट केला जातो. या पद्धतीचा तो रिपोर्ट असतो की ज्यामध्ये एपनिया आणि हायपोपनिया असे AHI, एपनिया हायपोपनिया इंडेक्स असा हा कॅल्क्युलेट केला जातो, तो काढला जातो. आणि यामध्ये तुमचा एपनिया हायपोपनिया इंडेक्स किती यावरून तुमचा आजाराची तीव्रता ठरते. 5पर्यंत 0 ते 5 हे नॉर्मल पकडलं जातं, 5 ते 15 माइल्ड, 15 ते 30 मॉडरेट आणि 30पेक्षा जास्त म्हणजे सिव्हिअर, अशा प्रकारे त्याचे कॅल्क्युलेशन होतं. या स्टडीमध्ये या सर्व तुमचे पॅरामीटर्स रेकॉर्ड होतात. एफर्ट काय, घोरणं कसं चाललं, रक्तातला ऑक्सिजन किती राहिला, हे सर्व या रिपोर्टमध्ये दिसून येतं. तसेच वेगवेगळे इव्हेंट यामध्ये रेकॉर्ड केले जातात. ऑब्स्ट्रक्टिव्ह एपनिया म्हणजे श्वासमार्ग बंद पडून किंवा सेंट्रल मेंदूच्या लेवलवर बंद पडणं, रक्तातला ऑक्सिजन कसा चालत असतो, किती प्रमाणात कमी होतो, एफर्ट किती होतात, कमी जास्त, हे वेगवेगळ्या कलर कोडिंगच्या माध्यमातून या पूर्ण रिपोर्टमध्ये दाखवले जाते. आणि रात्रभरची रेकॉर्डिंगमध्ये किती वेळात तुमचा रक्तातला ऑक्सिजन कमी होतो, किती प्रमाणात कमी होतो, हे सर्व त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जाते. ही टेस्ट सोपी आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला खरोखरच हा घोरण्याचा आजार किती प्रमाणात येते हे आपल्याला समजतं. ही टेस्ट करण्याची गरज काय, कारण घोरण्याचा आजार हा एक अशा आजारांपैकी आहे की ज्यामध्ये जास्त प्रमाणात झाल्यास की बीपीचा त्रास लोकांना लागतो, हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब त्या लोकांना लागतो. आणि या आजाराची टेस्ट करून ट्रीटमेंट केल्यास हे ब्लड प्रेशरचा त्रास देखील कमी करायला मदत होते. ब्लड प्रेशर वाढलं की त्यामुळे हृदयाचे, मेंदूचे त्रास लागतात. तर हे त्रास थांबवण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा तुमच्या नातेवाईकांना कुणाला घोरण्याचा त्रास असला त्यांना या टेस्टविषयी अवश्य सांगा. जळगावमध्ये ही टेस्ट आपण करत असतो, आपल्या हॉस्पिटलला होत असते. तुमच्यापैकी कोणालाही या संदर्भात जाणून घ्यायचे असल्यास आमच्या हॉस्पिटलला अवश्य भेट द्या.